बिग बॉस मराठीचे सगळे विजेते. सीझन 1. मेघा धाडे. मेघा धाडे ही बिग बॉस मराठीच्या पहिल्याच पर्वाची क्वीन ठरली. प्रवास. मेघाने सुरुवातीपासूनच हा खेळ एका मास्टरमाइंडसारखा खेळला. तिला घर कसं चालवायचं आणि टास्क कसे जिंकायचे याचे अचूक ज्ञान होते. कहाणी. तिची स्पष्टवक्ती वृत्ती आणि घरातील कामात असलेली शिस्त यामुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनली. बिग बॉसच्या इतिहासातील पहिली विजेती म्हणून तिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. सीझन 2. शिव ठाकरे. अमरावतीच्या या अस्सल मराठमोळ्या मुलाने आपल्या साधेपणाने आणि रांगड्या अंदाजाने सर्वांची मने जिंकली. कहाणी. रोडीजमधून आलेला शिव एक उत्तम टास्क प्लेयर होता. मित्रांशी असलेली त्याची निष्ठा आणि त्याचा कॉमन मॅन इमेजमुळे त्याला प्रचंड मते मिळाली. पुढे तो हिंदी बिग बॉसमध्येही उपविजेता ठरला. सीझन 3. विशाल निकम. सांगलीचा हा गडी आपल्या शांत पण खंबीर स्वभावासाठी ओळखला गेला. प्रवास. विशालने या घरात अनेक चढउतार पाहिले. त्याची विकास पाटील सोबतची मैत्री या पर्वाचे मुख्य आकर्षण होती. कहाणी. घराबाहेर पडताना तो नेहमी आपल्या तत्वांना चिकटून राहिला. माणुसकी जप्त खेळ कसा खेळता येतो हे त्याने दाखवून दिले. त्याच्या याच स्वभावामुळे त्याने विजेतेपदाची ट्रॉफी उचलली. सीझन 4. अक्षय केळकर. अक्षयने सीझन 4 मध्ये आपल्या रणनीतीने सर्वांना चकित केले. तो प्रत्येक टास्क जिद्दीने खेळायचा. अपूर्वा नेमळेकरसोबतची त्याची स्पर्धा आणि नंतरची मैत्री चर्चेचा विषय ठरली. आपल्या स्पष्ट मतांमुळे तो अखेरपर्यंत टिकला आणि विजेता झाला. सीझन 5. सूरज चव्हाण. प्रवास. बारामतीचा हा साधा मुलगा जेव्हा घरात आला तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की तो जिंकेल. पण त्याच्या निरागसतेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. कहाणी. सूरजला खेळाचे तंत्र माहीत नव्हते, पण त्याच्याकडे साधेपणा नावाचं सर्वात मोठं शस्त्र होतं. इतर स्पर्धक जिथे प्लॅनिंग करत होते तिथे सूरज फक्त मनापासून वागत होता. त्याच्या या अफाट लोकप्रियतेमुळे त्याने रेकॉर्ड ब्रेक मते मिळवून इतिहास रचला. सीझन 6. तन्वी कोलते. तन्वी कोल्ट ही एक तरुण, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेली स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये प्रेक्षकांसमोर आली. तिच्या साध्या पण ठाम स्वभावामुळे तिने सुरुवातीपासूनच घरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. बिग बॉसच्या घरात तन्वीने अनेक टास्कमध्ये चांगली कामगिरी केली. ती फक्त शारीरिक टास्कमध्येच नाही तर मेंटल गेममध्येही मजबूत असल्याचं तिने दाखवून दिलं. काही वेळा वादविवाद झाले, पण तन्वीने नेहमी स्वतःची बाजू शांतपणे आणि आत्मविश्वासाने मांडली.